नमस्कार, स्वागत आहे आपलं मेघधारा चॅनलमध्ये। इथे मी 12 चेनमध्ये 12 क्रोशिया बनवलेल्या आहेत। तर इथे साइडचा क्रोशिया विणलेला आहे, मध्यभागी एक चेन केलेली आहे आणि ते दुसरा क्रोशिया इथे विणायचा आहे। त्यानंतर पुढे इथे आपल्याला 1 2 3 4 5 घरं क्रोशियाची सोडलेली आहेत। तर इथे 5 घरांवरती आपल्याला 7 चेन विणायचे आहेत। या 7 चेन मध्यभागी 8वी चेन घ्यायची आहे आणि पुढील परत 7 चेन इथे विणायचे आहेत। या 7 तर इथे आपल्याला याप्रमाणेच इकडे पण क्रोशिया विणायचा आहे। मध्यभागी चेन द्यायची आहे आणि साइडचा क्रोशिया इथे विणून घ्यायचा आहे। सेम याचप्रमाणे वरती पण आपल्याला मध्यभागी चेनमध्ये चेन विणून घ्यायची आहे। 3 चेन विणायचे आहेत, मधील एक चेन द्यायची आहे आणि साइडचा क्रोशिया इथे विणायचा आहे। इथे आपल्याला खाली आपण 7 चेन दिले होते, तर इथे 2 3 4 चेन ह्या चेनमध्ये आपल्याला इथं चेन विणायची आहे आणि पुढील 4 चेन इथे विणायचे आहेत। आणि मध्यभागी ह्या चेनमध्ये चेन विणून घ्यायची आहे। पुढे सेम परत आपल्याला याचप्रमाणे 4 चेन, मध्यभागी चेन आणि साइडचे 4 चेन विणायचे आहेत। नंतर पुढे इथे आपल्याला ह्या साइडच्या क्रोशियावरती सेम क्रोशिया इथे विणायचे आहेत। मध्यभागी चेन बनवायची आहे आणि पुढील क्रोशिया इथे विणून घ्यायचा आहे। सेम याचप्रमाणे वरती पण विणायचं आहे। नंतर पुढे इथे आपल्याला साइडच्या ह्या 2 क्रोशिया विणल्यानंतर परत आपल्याला इथे 4 चेन बनवायचे आहेत। ह्या चेनवरती चेन विणायची आहे, पुढील 4 चेन विणायचे आहेत। साइडच्या ह्या 4 चेन असे एकूण मध्यभागी एक मिळून अशा 9 चेन इथे विणायचे आहेत। आणि इथं पुढे आपल्याला ह्या साइडच्या चेनवरती चेन विणून घ्यायची आहे आणि पुढील 4 चेन इथं विणायचे आहेत आणि साइडच्या या क्रोशियावरती क्रोशिया विणून घ्यायचे आहेत। मध्यभागी चेन बनवायची आहे आणि पुढील हे क्रोशिया विणून घ्यायचे आहेत। पुढे पण सेम मध्यभागी चेन बनवायची आहे, ही क्रोशियावरती क्रोशिया विणायचे आहेत। पुढील 4 चेन इथे बनवायचे आहेत आणि चेनवरती चेन विणून घ्यायची आहे। पुढे 4 चेन विणायचे आहेत आणि इथे आपल्याला मध्यभागी इथे चेन विणून घ्यायची आहे। सेम पुढे पण 4 चेन विणायचे आहेत। ह्या चेनवरती चेन विणून घ्यायची आहे। नंतर पुढे 4 चेन विणायचे आहेत आणि साइडच्या ह्या क्रोशियावरती सेम खालीलप्रमाणे क्रोशिया विणून घ्यायचे आहेत। नंतर पुढे याचप्रमाणे पुढील क्रोशिया विणून घ्यायचे आहेत। त्यानंतर इथे 7 चेन विणायचे आहेत आपल्याला। या 7 चेन इथे आपल्याला चेनवरती चेन विणायची नाही, इथे आपल्याला मध्यभागी ह्या चेनवरती चेन विणून घ्यायची आहे। पुढे पण सेम 7 चेन विणायचे आहेत आणि ह्या क्रोशियाच्या चेनमध्ये इथे आपल्याला साइडचे क्रोशिया विणून घ्यायचे आहेत। इथे आपल्याला खालीलप्रमाणे सेम परत 4 चेन बनवायचे आहेत। चेनमध्ये चेन विणायची आहे। येथील चेनमध्ये चेन विणून घ्यायची आहे
आणि पुढील 4 चेन इथं विणायचे आहेत. या चेनमध्ये चेन विणून घ्यायची आहे आणि पुढील 4 चेन इथं विणायचे आहेत. सेम याचप्रमाणे इथे आपल्याला 3 चेन बनवायचे आहेत. परत साईडची क्रोशिया इथं विणून घ्यायची आहेत. चार चेन विणल्यानंतर चेनमध्ये चेन विणून घ्यायची आहे. इथे खालीलप्रमाणे आपल्याला एकूण इथे 9 चेन बनवायचे आहेत. साईडच्या या चेनमध्ये चेन विणून घ्यायची आहे. सेम पुढे परत 4 चेन विणायचे आहेत आणि साईडची क्रोशी असे विणून घ्यायचे आहेत. सेम खालीप्रमाणे वरती विणायचं आहे आपल्याला हे असंच आणि ही तोरणपट्टी तयार करून घ्यायची आहे. अशी तोरणपट्टी विणून झाल्यानंतर पुढे आपल्याला लोकर जॉईन करून घ्यायची आहे आणि ह्या क्रोशियाच्या घरामध्ये चेन विणायचे आहेत. एक 2 3 4 हे 5 क्रोशियांचं घर विणल्यानंतर 6व्या घरामध्ये आपल्याला इथे 3 चेन प्रथम विणायचे आहेत. परत याच चेनच्या घरामध्ये इथे आपल्याला क्रोशिया विणायचे आहेत. 2 क्रोशिया झालेले आहेत. 3 क्रोशिया विणल्यानंतर परत चेन विणायची आहे आणि याच घराच्या खाली चेनमधून चेन विणून घ्यायची आहे आणि इथे आपल्याला चेन विणून घ्यायची आहे. परत पुढे सेम परत चेन विणायचे आहेत. एक 2 3 4 5 6 7व्या घरामध्ये आपल्याला इथे चेन विणल्यानंतर इथे आपल्याला याप्रमाणे चेनचं आणि क्रोशियाचं घर विणायचं आहे. सेम या मागील प्रमाणे आपल्याला इथे 3 क्रोशिया मध्यभागी परत 3 चेन बनवायचे आहेत आणि ह्याच क्रोशियाच्या घरामध्ये क्रोशिया विणून चेन विणून घ्यायची आहे आणि पुढील क्रोशियाच्या घरामध्ये चेन विणायचे आहेत. असंच विणत जायचं आहे आणि ही स्टेप पूर्ण करून घ्यायची आहे. असे हे 12 विणून झाल्यानंतर परत आपल्याला इथे चेनमधून चेन काढून घ्यायची आहे. इथे क्रोशियाचं एक घर सोडल्यानंतर 1 2 3ऱ्या घरावरती आपल्याला 15 घरांची चेन विणायची आहे. एक 2 3 1 2 3 तर इथे आपल्याला 3ऱ्या घरावरती इथे ही चेन विणून घ्यायची आहे. त्यानंतर इथे आपल्याला चेनमधून चेन विणून घ्यायची आहे आणि इकडील 3ऱ्या घरावरती इथे आपल्याला परत चेन विणायची आहे. परत 15 घरांची चेन विणायची आहे. सेम याप्रमाणेच इकडे पण आपल्याला
3 घर सोडायचे आहेत आणि ते चेन विणून घ्यायचे आहे. मध्यभागी चेन विणायचे आहे आणि इकडील चेनच्या घरावरती चेन विणून परत पुढे आपल्याला सेम असंच विणत जायचं आहे आणि ही स्टेप पूर्ण करून घ्यायची आहे. यानंतर पुढे इथे आपल्याला इथे क्रोशिया विणून घ्यायचा आहे. त्यानंतर या चेनच्या घरामध्ये प्रत्येकी घरामध्ये एक क्रोशिया विणून घ्यायचे आहेत. असे क्रोशिया विणल्यानंतर इथे आपल्याला या खालील चेनमधून क्रोशिया विणून घ्यायचा आहे. इथे वरती आपल्याला परत 3 चेन बनवायचे आहेत आणि इथे 3 क्रोशिया मध्यभागी विणून घ्यायचे आहेत या चेनच्या घरामध्ये. इथे आपल्याला साईडच्या ह्या चेनच्या घरामध्ये सेम याप्रमाणे इथे क्रोशिया विणून घ्यायचा आहे. त्यानंतर ह्या साईडच्या चेनच्या घरामध्ये सेम मागील प्रमाणे क्रोशिया विणून घ्यायचे आहेत. असंच विणत जायचं आहे आणि ही स्टेप पूर्ण करून घ्यायची आहे. त्यानंतर पुढे इथे आपल्याला 2 3 4 5 6 7 8 इथे लोकर जॉईन करून घ्यायचे आहे आणि सेम असंच विणायचं आहे. या 15 चेन विणून झाल्यानंतर 6 ते 7 क्रोशिया सोडायचे आहेत आणि इथं चेन विणून घ्यायचे आहे. परत पुढील 2 चेनच्या घरावरती पण चेन विणून घ्यायचे आहे. सेम पुढे याचप्रमाणे इकडे पण 15 चेन विणायचे आहेत. इथे या साईडची चेन विणून घेतलेल्या ठिकाणी आपल्याला इथे क्रोशिया विणून घ्यायचे आहेत. हे असे विणून घ्यायचे आहे. असे हे तोरण तयार झालेले आहे. आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.